नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। निवडणुकीचा हंगाम सुरू झालाय आणि सगळे पक्ष आपापल्या परीने तयारी करत आहेत आणि खरं तर ते चिंतेत आहेत, कारण त्यांना सगळ्यांनाच विजय हवा आहे। उद्धव ठाकरे तर प्रेशरमध्ये आहे असं वक्तव्य त्यांच्याच एका नेत्याने केलंय। मला वाटतं भास्कर जाधव यांनी असं म्हटलंय। पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र विकास कामाच्या उद्घाटनात आणि नवीन विकास कामामध्ये व्यस्त आहेत। सगळ्यात जास्त फाईलवर सह्या मारणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांची आता ओळख निर्माण झाली आणि झटपट काम मार्गी लावण्यात त्यांचा हातखंडा आहे। पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचं ऑनलाईन भूमिपूजन व उद्घाटन आज एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलं। त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण सोहळा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये पार पडला। नगरोत्थान योजना, पाणीपुरवठा योजना, भूमिपूजन समारंभ देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज पार पडला। सोबतच एकनाथ शिंदे यांनी आज लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकुलाचं देखील उद्घाटन केलं। या सर्व सातारा जिल्ह्यातील विकास कामांच्या आणि पुण्याच्या विकास कामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या पोस्टच्या खाली जनहितार्थ नेहमीच कार्यरत असणारे व्यक्तिमत्व, महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, एकनाथ शिंदे साहेब की जय हो, जय महाराष्ट्र साहेब, अशा काही प्रतिक्रिया आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदेंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे हे यावरून स्पष्ट होत आहे। पुणे शहरातील अत्यंत महत्त्वाच्या अशा पुणे मेट्रो टप्पा 1 चा दक्षिणी विस्तार स्वारगेट ते कात्रज मार्गिकेचं ऑनलाईन पद्धतीनं भूमिपूजन आणि पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्थानक मार्गावरील प्रवासी सेवेचा शुभारंभ, तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा भिडेवाडा येथील स्मारकाचं आणि सोलापूर विमानतळाचं उद्घाटन देखील माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते पार पडलं। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचा झपाटा आणि त्यांची कार्यपद्धती, त्यांनी सुरू केलेली लाडकी बहीण योजना, यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। आणि विधानसभेला जनतेचा कौल कुणाला मिळेल, आघाडीला की युतीला, ते देखील सांगायला विसरू नका। मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।